नमस्ते मुलांनो, आपण आज इयत्ता 8वीचा विषय समाज विज्ञान या विषयाचा इतिहासाची साधने या पाठाचा अभ्यास करणार आहोत। व या पाठाचा अभ्यास करत असताना आपण काय पाहणार आहोत या पाठामध्ये? तर या पाठामध्ये आपण इतिहासाच्या अभ्यासासाठी आवश्यक अशी साधने कोणती आहेत त्या साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत। वेगवेगळी ऐतिहासिक साधने कोणती आहेत, ऐतिहासिक म्हणजे इतिहासकालीन, त्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। तसेच महत्त्वाची पुरातत्व साधने, महत्त्वाची पुरातत्व साधने कोणती त्यांचाही अभ्यास करणार आहोत। शिलालेखाचे महत्त्व समजून घेणार आहोत आणि मौखिक साधने इतिहासाच्या अभ्यासाला पूरक कशी ठरतात याच्याविषयी आपण अभ्यास या पाठात करणार आहोत। आता इतिहासाची साधने या पाठाचा अभ्यास करत असताना आपण शिकल्या इतिहास म्हणजे काय, इतिहास कशाला म्हणतात, इतिहासाची व्याख्याही तुम्हाला माहित आहे। इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास। भूतकाळात म्हणजे मागे पूर्वी घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास म्हणजेच काय, इतिहास। आता साधनांच्या आधारे इतिहास लिहिला गेला, म्हणूनच पुराव्याशिवाय इतिहास नाही। इतिहासाची रचना करणारे कोण, इतिहासकार। मग इतिहासाची रचना करणाऱ्या इतिहासकारांनी काय केलं, ह्या इतिहासाची रचना करत असताना म्हणजे इतिहास लिहित असताना त्याने काय केलं, पुराव्यांचा आधार घेतला, म्हणजे पुरावे घेतले। म्हणूनच काय म्हणतात, पुराव्याशिवाय इतिहास नाही असं म्हटलं जातं। आता इतिहास म्हणजे बघा, इतिहास म्हणजे जणू अधिवक्ता। इतिहास म्हणजे काय, जणू अधिवक्ता। आता अधिवक्ता म्हणजे काय, अधिवक्ता म्हणजे मराठी शब्द आहे। अधिवक्ता कोणाला म्हणतात, वकिलांना। बघा, इतिहास म्हणजे जणू अधिवक्ता। वकील जसे बघा, जसे वकील त्याच्या खटल्यासाठी आवश्यक जे पुरावे आहेत, म्हणजे कोर्टात गेल्यानंतर वकील काय करतात, खटला सुरू असताना त्याच्या खटल्यासाठी आवश्यक जे पुरावे आहेत किंवा संदर्भ आहेत ते काय करतात, सगळं एकत्र करतात, त्याचा अभ्यास करतात, मग आपला मुद्दा काय करतात ते कोर्टात पटवून सांगतात। तसेच बघा, इतिहासकार वकील काय करतात, इतिहासाची रचना करत असताना ते काय करतात, संदर्भ गोळा करून त्याच्यावरती विमर्श करतात, विश्लेषण करतात, पृथक्करण करून इतिहास लिहितात। म्हणजेच वकील ज्याप्रमाणे कोर्टामध्ये आपला खटला मांडत असताना, आपल्या पक्षाची बाजू मांडत असताना पुरावे गोळा करून कसे सत्य आहे हे स्पष्ट करून सांगतात, त्याचप्रमाणे इतिहासकार देखील काय करतात, इतिहासाची रचना करत असताना त्या घटनेशी संदर्भाचे संदर्भ साहित्य आहे ते संदर्भ गोळा करून त्यांच्यावर विमर्श करतात, विश्लेषण करतात, पृथक्करण करून इतिहासाची काय करतात, रचना करतात। मग अशा ह्या इतिहासाची रचना करत असताना काही वेळा थेट आठवा योग्य साधने उपलब्ध नसतात। म्हणजे इतिहास लिहित असताना काही वेळा थेट साधनं उपलब्ध होत नाहीत किंवा योग्य पुरावे मिळत नाहीत, तेव्हा त्यांना उपलब्ध पुराव्यावर आधारित अंदाज करून इतिहास मांडावा लागतो। काही वेळा असं होतं, इतिहासाची रचना करत असताना पाहिजे असलेले आवश्यक असलेले पुरावे त्यांना मिळत नाहीत। मग इतिहासकार काय करतात, आहेत तेच पुरावे, आहेत तेच साधने यांचा वापर करून अंदाज करून इतिहासाची मांडणी करतात। आणि यामुळेच बघा, एखादी घटना वेगवेगळ्या इतिहासकारांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडली जाते। फॉर एक्झाम्पल घेतला आपण शिवाजी महाराजांची जयंती 2 वेळा साजरी करतो, का? काहींना पुरावे वेगळे मिळाले, काहींना पुरावे वेगळे मिळाले, म्हणून त्यांची इतिहासाची रचना करत असताना काय होतो, त्यांचा अंदाज वेगवेगळा येतो। मग आता ह्या इतिहासाची रचना करत असताना इतिहासकारांनी ज्या साधनांचा वापर केला ती साधने कोणती आहेत, त्याला इतिहासाची साधने म्हणतात। आता साधने कशाला म्हणतात बघा, प्राचीन काळापासूनच मानवाने आपले जीवन घडवण्यासाठी विविध अनुकूल घटक निर्माण केले। खूप वर्षापूर्वी बघा, आपलं जीवन जे आहे ते जीवन काय करण्यासाठी, घडवण्यासाठी त्याने काय केले, माणसाने अनेक अशा अनुकूल घटकांची निर्मिती केली आणि त्यांनाच काय म्हटलं जातं, साधने म्हटले जाते। मानवाने भूतकाळात वापरलेल्या वस्तू आता कशाच राहिल्या आहेत त्यांना देखील इतिहासकारांनी काय म्हटलेलं आहे, साधने किंवा पुरावे म्हटले आहे। म्हणूनच प्राचीन मानवाने वापरलेली शेतीची अवजारे म्हणा, शेतीची अवजारे म्हणजे शेतीमध्ये जी साधनं वापरतोय ती, तसेच किल्ले म्हणा, शिलालेख म्हणा, नाणी म्हणा, शस्त्रे, मंदिरे आणि इतर धार्मिक इमारत यांची गणना इतिहास लेखनाच्या साधनात होती आणि ते काही महत्त्वाचे।
अशा प्रकारे लिखित दाखले आणि साहित्यिक रचना ही इतिहासाच्या अभ्यासाची काही मुख्य अशी साधने आहेत। आता इतिहास ऐकण्यासाठी लिखित साधने जे लिखित म्हणजे लिहिलेल्या स्वरूपात ही साधने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या साधनांनाच कोणत्या साधनांना लिखित साधने यांनाच काय म्हटलं जातं प्राथमिक साधने असे म्हटले जाते। प्राथमिक साधने का प्राथमिक साधने म्हटले जातं तर इतिहासाची रचना करत असताना ही जी साधने आहेत ती काही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि ही जी इतिहासाची जी साधने आहेत ती दोन गटात विभागली गेलेली आहेत। इतिहासाची साधने किती गटात विभागली गेलेली आहेत दोन गट। एक पहिला कोणता साहित्यिक साधने आणि दुसरा कोणता आहे पुरातत्व साधने। बघा इतिहासाची जी साधने आहेत त्या साधनांचे दोन गट केलेले आहेत म्हणजे त्यांची दोन गटात विभागणी केलेली आहे। एक म्हणजे कोणते साहित्यिक साधने आणि दुसरे कोणते पुरातत्व साधने। पुन्हा या साहित्यिक साधनांचे दोन प्रकार केलेले आहेत। कोणते प्रकार बघा एक म्हणजे लिखित साहित्य आणि दुसरं कोणतं मौखिक। मौखिक म्हणजे कोणतं तोंडी। लिखित साहित्य आणि मौखिक साहित्य असे काय केले त्याचे पुन्हा दोन प्रकार केले। कशाचे साहित्यिक साधनाचे। आता हे जे लिखित साहित्य आहे या साहित्यिक साधनामध्ये बघा प्रमुख म्हणजे हे काय आहे लिखित साहित्य म्हणजे साहित्यिक साधने आहेत त्याच्यात हे दोन प्रकार आहेत लिखित साहित्य आणि मौखिक साहित्य। यामध्ये प्रमुख कोणता आहे या दोन साधनांमध्ये ते म्हणजेच लिखित साधने बघा। आणि या साहित्यामुळे या लिखित साहित्यामुळे तत्कालीन सामाजिक जीवनाचे वर्णन जसेच्या तसे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। म्हणजे हे जे लिखित साहित्य आहे याचं वाचन करत असताना त्याचा अभ्यास करत असताना तत्कालीन म्हणजे त्या काळी ज्या वेळेला त्या साहित्याची रचना झाली त्या काळात सामाजिक जीवन कसं होतं त्या सामाजिक जीवनाचं वर्णन आपल्या डोळ्यासमोर जसंच्या तसं काय होतं उभं राहतं। असं हे लिखित साहित्य आणि ह्या लिखित साहित्यामध्येच बघा परत दोन प्रकार आहेत कोणते देशी साहित्य आणि विदेशी साहित्य। कोणते देशी यालाच काय म्हणतात स्वदेशी साहित्य असंही म्हणतात आणि दुसरं विदेशी साहित्य। देशी साहित्य आणि विदेशी साहित्य असे प्रकार आहेत। आता देशी साहित्य जे आहे देशी साहित्य कोणत्या साहित्याला म्हणायचं देशी म्हणजे स्वदेशी स्वतःच्या देशाचे। मग भारतीयांनी रचना केलेले जे साहित्य आहे म्हणजे ज्या साहित्याची रचना भारतीयांनी केलेली आहे रचलेले आहे साहित्य लिहिलेले आहे त्या साहित्याला काय म्हणतात म्हटलं जातं देशी साहित्य असे म्हणतात। त्या साहित्याला काय म्हणतात देशी साहित्य। आता भारतीय म्हटलं तर भारताच्या भाषा होत्या त्या भाषेमध्ये लिहिलेले साहित्य उदाहरणार्थ घेतला संस्कृत भाषा प्राकृत कन्नड तेलुगू तमिळ हिंदी मराठी काश्मीरी गुजराती ओरिया अशा अनेक भाषा भारतीयांनी काय केलेले आहे साहित्याची रचना केलेली आहे आणि हे साहित्य म्हणजेच देशी साहित्य। आता याच्यामध्ये उदाहरणं भरपूर आहेत तुम्ही पहिल्यापासून पाचवीपासून अभ्यास करत आले त्याचा। याच्यामध्ये महत्त्वाचे साहित्य बघा भारतीय साहित्यामध्ये कौटिल्याचं अर्थशास्त्र कौटिल्य चाणक्य म्हणतोय विष्णुगुप्त म्हणतोय कौटिल्याचं अर्थशास्त्र हाल राजांची गाथा सप्तशती विशाखा दत्तांचे मुद्रा राक्षस कल्याणचे राजतरंगिणी बाणभट्टाचे हर्षचरित चांदबरनाईंचे पृथ्वीराज राष्ट्र पंपांचे विक्रमार्जुन विजय आणि संगम साहित्य अशी बरेच साहित्य आपल्या भारतीयांनी रचना केलेली आहे। इत्यादी साहित्य आहेत ही देशी साहित्याची उदाहरणे आहेत बघा। आणि ह्या साहित्यामुळे काय होतं आता ही जी भारतीय साहित्य सांगितले त्या साहित्यामुळे तत्कालीन सामाजिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय इत्यादी विषयाबद्दलची माहिती मिळते। म्हणजे काय बघा आता फॉर एक्झाम्पल घेतला तर कौटिल्याचे अर्थशास्त्र मग कौटिल्याचे अर्थशास्त्र त्याला चाणक्याचे अर्थशास्त्र म्हणतात। तत्कालीन म्हणजे त्या काळात ज्या काळात कौटिल्याने अर्थशास्त्राची रचना केली
विषयाबद्दलची माहिती या देशी साहित्यामध्ये मिळते। हा झाला पहिला प्रकार लिखित साहित्याचा, देशी साहित्य। दुसरा कोणता? विदेशी साहित्य। आता आपण जसं बघितलं देशी साहित्य कोणत्या साहित्याला म्हणतात, तसं विदेशी साहित्य कोणत्या साहित्याला म्हणतात बघा। विदेशातून भारतात आलेले, विदेशातून म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या भारतात आलेले अनेक प्रवासी, राजदूत, राजदूत म्हणजे राजाचा निरोप सांगणारे दूत, दूत म्हणजे निरोप सांगणारा म्हणतो। अनेक प्रवासी, राजदूत, व्यापारी, तीर्थयात्री, अधिकारी, मिशनरी इत्यादींनी काय केली? भेट दिली भारतात। भारतात आले, भेट दिली त्यांनी भारतात आणि भेट देऊन येथे आलेले जे अनुभव होते, त्यांना भारतात आल्यानंतर त्यांना जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी काय केले? साहित्याच्या रूपात लिहून ठेवले। अशा साहित्याला काय म्हटलं जातं? विदेशी साहित्य। बघा, जे राजदूत आहेत, दुसऱ्या देशातून विदेशातून भारतात आलेले व्यापारी आहेत, प्रवासी आहेत, तीर्थयात्री आहेत, अधिकारी आहेत, मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे, हे जे भारतात आले, भारतात आल्यानंतर भारतात ज्या वेळेला ते आले, जी परिस्थिती पाहिली, ती सगळी त्यांनी आलेले अनुभव, परिस्थिती त्यांनी काय केली? साहित्याच्या रूपात लिहून ठेवली आणि त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहे त्यांनाच काय म्हटलं जातं? विदेशी साहित्य असे म्हटले। विदेशी म्हणजे दुसऱ्या देशाचे। यामध्ये महत्त्वाचे कोणते आहेत बघा? एक म्हणजे मॅगॅसिनीचा इंडिका ग्रंथ, मॅगॅसिनीचा इंडिका ग्रंथ, फायलियांचे घो को की, ह्युएसनचे सीयुकी, टोलेमीचे जिओग्राफी, बोरोनीचे तारीख ए फिरोजशाही, फरिश्ताचे तारीख ए फरिश्ता, बाबरचे तुजुक ए बाबरी इत्यादी आहेत। तर हे विदेशी साहित्याची उदाहरणे आहेत बघा। आणि या ज्या कृती आहेत, हे जे साहित्य आहे, या साहित्यामध्ये समकालीन म्हणजे त्या काळाशी समान असलेले सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय घटकांची माहिती, प्रशासकीय म्हणजे प्रशासन कशा प्रकारे होते याची काय मिळते? या साहित्यातून माहिती मिळते। आता देशी साहित्य आणि विदेशी साहित्य आपण बघितले, मग देशी म्हटल्यानंतर कोणतं? स्वदेशी। मग हे जे देशी साहित्य किंवा हे जे स्वदेशी साहित्य आहे, या साहित्यामध्ये अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, स्वामिनिष्ठा इत्यादी घटक तीव्रतेने दिसून येतात। बघा, स्वतःच आहे त्याच्यापेक्षा, अतिशयोक्ती म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त करून सांगायचं, उत्प्रेक्षा आहे त्याच्यापेक्षा हा किती सुरेख आहे ते दाखवायचं, आणि स्वामिनिष्ठता म्हणजे स्वतःच आहे ना। मग हे घटक जे आहे त्या देशी साहित्यामध्ये म्हणजेच विदेशी साहित्यामध्ये अगदी तीव्रतेने दिसून येतात। आणि याचप्रमाणे बघा स्वदेशी साहित्यामध्ये, याचप्रमाणे विदेशी साहित्यात स्थानिक माहितीच्या अभावाने अनेक चुकीचे तर्क नोंद केलेले असतात। हे झालं देशीमध्ये आहे आपलं आहे म्हणून जास्त काय केलं जातं? स्वर्णन करून सांगितलं जातं। आणि विदेशीमध्ये बघा स्थानिक जी माहिती आहे, आता ते विदेशी म्हणजे कोण? दुसऱ्या देशातून आलेले असतात, प्रवासी असतात, राजदूत असतात, त्या स्थानिक परिसराची माहिती त्यांना असते का? नसते। त्याच्यामुळे स्थानिक माहितीच्या अभावाने म्हणजेच माहितीची स्थानिक माहिती पूर्ण नसते, अभाव असतो। या अभावाने अनेक चुकीचे तर्क त्यांनी नोंद केलेले असतात। आणि लिखित साहित्याची हीच काही उणीव आहे। लिखित साहित्य जे आहे, उणीव म्हणजे तूट आहे यांच्यामध्ये। याच्यात अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, स्वामिनिष्ठता दिसते, याच्यात स्थानिक माहिती मिळत नाही ना त्यांना, मग ते चुकीचे काय करू शकतात? तर्क लावू शकतात। अशी काही याच्यामध्ये उणीव आहे। आणि ही उणीव किंवा मर्यादा समोर ठेवून इतिहास लिहिणे म्हणजे काय? आव्हानकारक आहे। आव्हान म्हणजे एक आव्हान आहे, ही उणीव लक्षात घ्यायची, मग इतिहास लिहायचा। असे काय हे लिखित साहित्याचे प्रकार। त्याच्यानंतर बघा साहित्यिक साधनाचा दुसरा प्रकार कोणता? मौखिक साहित्य। मी सुरुवातीला सांगितलं मौखिक म्हणजे कोणते? तोंडी। आता मौखिक म्हणजे तोंडी साहित्य। मग तोंडी साहित्य कशाला म्हणतात किंवा मौखिक साहित्य? व्यक्तीकडून तोंडी स्वरूपात सांगितले जाणारे साहित्य त्यालाच काय म्हणतात? मौखिक साहित्य। म्हणजे एक व्यक्ती काय करते? दुसऱ्या व्यक्तीला सांगते, ती काय करते? ते दुसऱ्या व्यक्तीला सांगते। मग हे तोंडी स्वरूपात, हे लिहिलेलं नसतं। तुम्ही जात्यावरती आजी तुमची गाणी म्हणत असते, तिने ते लिहून ठेवलेलं असतं का? नाही। पोवाडे म्हणणारे असतात, लिहून ठेवतात का? नाही। ते काय करतात? जात्यावरती गाणी म्हणत असताना आजी म्हणते, आजीची काय करते? मग सून ऐकते, ती काय म्हणते? ती म्हणते सासूचं बघून। मग हे कसं आहे? मौखिक स्वरूपात। त्याचप्रकारे बघा हे जे साहित्य आहे मौखिक साहित्य, यामध्ये बघा कथा आल्या, आजोबा कथा सांगतात, आजी कथा सांगते, लहान आपल्या नातवंडांना ते कुठून लिहून ठेवलेले असतात का? नाही। त्यांनी ऐकलेलं असतं ते आपल्या नातवंडांना सांगतात।
इत्यादी प्रकार कशाचे आहेत? मौखिक साहित्य. अनादी कालापासून म्हणजे खूप वर्षापासून बघा मानव त्याचे स्वतःचे अनुभव म्हणा, आठवणी म्हणा, गीत, कथा, लावणी, पोवाडा इत्यादीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय करत आहे? हस्तांतरित करत आहे. बघा खूप अनादी काळापासून मानव काय करतो तर त्याला आपले स्वतःचे जे अनुभव आहेत म्हणा, त्याच्या ज्या आठवणी आहेत म्हणा, त्या आठवणी म्हणा किंवा ते अनुभव म्हणा, गीत असू दे, कथा असू दे, लावणी असू दे, पोवाडा असू दे इत्यादी जी माध्यम आहेत, या माध्यमांच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करतो म्हणजे दुसऱ्या पिढीला तो सांगतो. बघा लोकगीतकारांनी बघा वीरांच्या बद्दल लावण्या आणि पोवाडे रचून गायले आहेत. उदाहरणार्थ घेतला कुमारराव, चित्रदुर्गचे नायक, केंपेगौडा, टिपू सुलतान, कित्तूर चन्नम्मा, संगोली रायण्णा, सिंधूर लक्ष्मण, मेडसाटे इत्यादी वीरांच्यावर पोवाडे काय केलेले लिहिले. तसेच दंतकथा यालाच आख्यायिका असं म्हणतात. आणि ह्या आख्यायिका बऱ्याच स्थळांचे विषय आहेत, बऱ्याच गावांचे विषय. प्रत्येक गावाला कोणती ना कोणती तरी आख्यायिका असतेच बघा. त्यामध्ये एक तुम्हाला आख्यायिका माहित असेल गोकर्ण गाव. श्रवण बेंगलोरचे आहे, बेंगलोरचे आहे, कोप्पलचे आहे, पट्टदकलचे आहे, मैसूरचे आहे. या गावांच्या नावाच्या पाठीमागे अनेक आख्यायिका. म्हणजे त्याला मैसूरच नाव का पडलं, गोकर्णच का नाव पडलं, श्रवण बेंगलोरच का नाव पडलं, याच्याविषयी काय आहेत अनेक अशा कथा, दंतकथा, त्यालाच आख्यायिका म्हणतात. पौराणिक कथा असंही म्हटलं जातं बघा. तसेच प्रत्येक गाव शहराच्या पाठीमागे देखील काय असते? आख्यायिका. यामध्ये तुम्हाला गोकर्णची माहित असेल. महादेवाचं जे आत्मलिंग असतं तो कोण करतो? रावण काय करतो? स्वतःच्या आईसाठी काय करतो? तो ते आत्मलिंग तपस्या करून महादेवाकडून घेऊन येतो. मग आत्मलिंग जाणार शंकराचं म्हटल्यानंतर सगळे देव घाबरतात. मग देव घाबरल्यानंतर काय होतं? देव विनंती करतात. मग कोणाकडे जातात? गणपतीकडे जातात. गणपती पर्याय शोधून काढतो. गणपती कोणाचं? लहान धनगराच्या मुलाचं रूप घेतो आणि तो कशा प्रकारे चतुराईनं ते आत्मलिंग कोणाकडून घेतो? तर रावणाकडून घेतो. ही आख्यायिका झाली. गोकर्ण हो गायीच्या कानाचं ते कर्ण हे लिंग असले गोकर्ण पडेल. अशा भरपूर काही आख्यायिका आहेत बघा. असे हे झाले काय तर मौखिक साहित्यामध्ये झाले.